हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे, ज्यामध्ये युनिट आपण स्टार्ट केलेला मॅक्रो इकॉनॉमिक्स या वीकमध्ये. आणि आजचा टॉपिक आहे, काल आपण नॅशनल इन्कम बघितलं होतं. नॅशनल इन्कमचे वेगवेगळे कंपोनंट्स काय काय आहेत ते बघितलं होतं, त्याचे फॅक्टर्स ते कसे कॅल्क्युलेट होतात ते. आणि आजच्या सेशनमध्ये आपल्याला क्लासिकल थेअरी ऑफ आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट, उत्पादन आणि रोजगाराचा शास्त्रीय सिद्धांत बघायचा आहे. So just try to understand. If not understand, we can take it again. Okay. Thank you for today's सेशन. स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे, त्या सूचनांसाठी जे स्टुडंट्स यावर्षीचे एक्झाम टार्गेट करतायत त्यांच्यासाठी. जसं की मी प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला आठवण करून देते, आपली टार्गेटेड डेट आहे जी येणाऱ्या एक्झामसाठी 2024 साठी ती आहे 7 एप्रिल. सो या एक्झामला टार्गेट करत पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत, ज्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यास करून मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यास करून नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs, पेपर 1 फुल कोर्स, जो तुम्हाला मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. पेपर 2 अँड पेपर 1 येणाऱ्या एक्झाम मध्ये मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी हा कोर्स युजफुल ठरणार आहे. या पूर्ण कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज, म्हणजे पेपर 1 पेपर 2 20% डिस्काउंट आम्ही त्याच्यावरती प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 8,000 रुपीज. आणि या कोर्सला जॉईन होण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करा आणि या ॲपमध्ये जाऊन सर्च बॉक्समध्ये MS सेट इकॉनॉमिक्स सर्च करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा. सो अशा पद्धतीने इझिली तुम्ही तिकडे कोर्सला जॉईन होऊ शकता आणि आपल्या प्रिपरेशनला बूस्ट करू शकता येणाऱ्या एक्झामसाठी. सुरू करतो आपण आजच्या सेशनला. आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघतो आहोत क्लासिकल थेअरी ऑफ आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट, ज्याला आपण उत्पादन आणि रोजगार थेअरी सिद्धांत असं म्हणतो. उत्पादन आणि रोजगार सिद्धांत. तर याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर हे काही पॉइंट्स आहेत. The word classical economist was first used by the Karl Marx. हा जो वर्ड आहे आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट, तर तो पहिले कोणाकडून यूज केला गेला? कार्ल मार्क्स यांच्याकडून. डेव्हिड रिकार्डो, JS मिल, आल्फ्रेड मार्शल, AC पिगू नंतर यांच्याकडून यूज केला. According to the classical economist, full employment is a normal situation and any deviation from his level is something abnormal which automatically tends towards the full employment. हे काय होतं? क्लासिकल इकॉनॉमिक्सच्या मते फुल एम्प्लॉयमेंट ही नॉर्मल सिच्युएशन आहे, सगळीकडे रोजगार जो आहे तो आहे असं इथे कन्सिडर केलेलं आहे फुल क्लासिकल इकॉनॉमिक्सनी. एनी डेव्हिएशन फ्रॉम दिस लेवल इज समथिंग ॲबनॉर्मल विच ऑटोमॅटिकली टेन्स टुवर्ड फुल एम्प्लॉयमेंट. कुठलीही ॲबनॉर्मॅलिटी जरी त्याच्यामध्ये आली तरी सुद्धा फुल एम्प्लॉयमेंटकडे ते घेऊन जाणार आहे असं क्लासिकल इकॉनॉमिक्स मानतात. आता या थेअरीचे हे अझम्पशन्स आहेत, ते अझम्पशन्स बघूयात आपण. फुल एम्प्लॉयमेंट विदाउट इन्फ्लेशन, इन्फ्लेशन इथे नसणार आहे आणि फुल एम्प्लॉयमेंट असणार आहे. म्हणजे बाजारामध्ये कधीही कोण बेरोजगार राहणार नाहीये किंवा त्याच्यामध्ये कुठली भाववाढ होणार नाहीये, इन्फ्लेशन येणार नाहीये, तेजी येणार नाहीये, हे तिथे एक अझम्पशन मांडलेलं आहे. परफेक्ट कॉम्पिटिशन इन लेबर अँड प्रोडक्ट मार्केट, त्याच्यानंतर परफेक्ट म्हणजे पूर्ण स्पर्धा मार्केटमध्ये असणार आहे. क्लोज लेस फेअर इकॉनॉमी, म्हणजे कुठलंही गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन याच्यामध्ये नसणार आहे. नो गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन, गव्हर्नमेंटचा कुठलाही हस्तक्षेप याच्यात नसणार आहे, म्हणून ह्याला क्लोज लेस फेअर इकॉनॉमी असं अझम्पशन्स मांडलेलं आहे. लेबर इज होमोजेनस, म्हणजे जे काही लेबर आहेत त्या सगळ्यांचं स्किल आहे ते एकसारखं आहे, कोणी वेगळं नाहीये किंवा कोणाचं स्किल एक्स्ट्रा नाहीये असं इथं मानलेलं आहे, हे पण अझम्पशन आहे. वेज अँड प्राइजेस आर फ्लेक्झिबल, वेजेस आणि प्राइस जे आहे ते फ्लेक्झिबल आहेत, चेंज होत राहणार आहेत. मनी वेजेस अँड रिअल वेजेस आर डायरेक्टली रिलेटेड अँड प्रपोर्शनल. आता मनी वेज आणि रिअल वेज हे काय आहे माहितीये? जे नॉर्मल वेज आहे म्हणजे सॅलरी जी आहे त्याच्या खरेदीची किंमत जी आहे ती सेम म्हणजे रिअल वेज असणार आहे, ती वाढती. जसं की आपण इथं उदाहरण देऊया की 10 रुपयामध्ये आपल्याला एक निरम्याचं पॅकेट येतं 10 रुपयामध्ये, आणि हे आपले मनी म्हणजे सॅलरी आपली 10 रुपये आणि आपण एक निरम्याचं पॅकेट खरेदी करू शकतो, हे रिअल वेज झालं. पण आपली सॅलरी 20 रुपये झाली पण तरी सुद्धा आपण निरम्याचं पॅकेट घेऊ शकत नाही, कारण ते आता 30 रुपयाला झालेलं आहे. मग या दोन्ही मधला फरक येतो. मग इथे रिअल वेज आपलं चेंज झालेलं आहे, जे इन्फ्लेशनमुळे चेंज झालेलं आहे. तर हे दोन्ही चेंज होऊ न देणं, म्हणजे जर मनी जेवढा वाढलेला आहे वेज म्हणजे सॅलरी जेवढी वाढली तेवढंच रिअल वेज पण वाढलं पाहिजे, तर हे प्रपोर्शनल असणार आहे, हे प्रपोर्शनल असलं पाहिजे असं अझम्पशन्स इथे मांडलेलं आहे. जे कधी शक्य होतं किंवा नाही, पण हे अझम्पशन्स आपण मांडलं
मानलं तरच ही थेरी लागू होते. ओके, लॉंग रन इथे आपण अजम केलेला आहे, मोठी म्हणजे लॉंग टर्म यूज केलेला आहे. सेव्हिंग इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट, जेवढी आपण सेव्हिंग्स करू ती सगळी इन्व्हेस्टमेंट आहे असं देखील आपण इथे अज्युम करणार आहोत. लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स, आणि लेबरचे जो काही हे आहे रिटर्न मिळणार आहे तो सुद्धा डिमिनिशिंग वाला आहे, म्हणजे एका ठराविक काळानंतर तो कमी होत राहणार आहे असं देखील इथे आपण अज्युम केलेलं आहे. ओके, क्लासिकल इकॉनॉमिक्सचं असं म्हणणं आहे फुल एम्प्लॉयमेंटची स्थिती आणण्यासाठी वेजेसमध्ये कट करणं हे एक मार्ग आहे त्याच्यावरती, म्हणून ते दिलेलं आहे वेज प्राइस फ्लेक्झिबिलिटी. वेज म्हणजे सॅलरी किंवा पगार किंवा हे आपण म्हणतो, तर प्राइस फ्लेक्झिबिलिटी आहे म्हणजे वेजेस कमी जास्त केले तर एम्प्लॉयमेंट तिथे येईल असं क्लासिकल इकॉनॉमिक्सचं म्हणणं आहे. द मनी वेज कट पॉलिसी टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट, मनी वेज कट पॉलिसी इथे यूज केली जाते कशासाठी, तर अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी इथे वापरली जाते. The classical economics believed that involuntary unemployment, if exists in economy, was a consequence to rigid wage structure. If wages are lowered sufficiently, involuntary unemployed would disappear. कसं आहे, वेजेस जे आहेत ते सध्या अवेलेबल आहेत. लास्ट लेक्चरमध्ये आपण एका बघितलं की वेजेस जास्त केले तर सप्लाय लेबरचा जास्त होतो, आणि जर वेजेस कमी केले तर त्याची डिमांड जी आहे लोकांची, लेबरची सप्लाय जो आहे तो कमी होतो. ओके, तर सप्लाय आणि डिमांड लेबरचा कशावरती डिपेंड असतो, वेजेसवरती असतो. हे देखील आपल्याला समजलं एका लेक्चरमध्ये. त्यामुळे वेजेस जे आहेत ते एम्प्लॉयमेंट किंवा फुल एम्प्लॉयमेंटची सिच्युएशन आणण्यासाठी कारणीभूत ठरतात किंवा ते आपल्याला हेल्प करू शकतात. म्हणून जर इकॉनॉमीमध्ये फुल एम्प्लॉयमेंट आणायचं असेल तर वेजेस कटची पॉलिसी आणावी लागते. सेल्फ ॲडजस्टमेंट सिस्टम ऑफ वेज रेट्स वुड पुश द इकॉनॉमी टुवर्ड्स द फुल एम्प्लॉयमेंट. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे, याला सेल्फ ॲडजस्टमेंट सिस्टम म्हटलेलं आहे. कशाला, वेजेसची. काय करतं ते, तर फुल एम्प्लॉयमेंटकडे नेतं इकॉनॉमीला. ओके ओके, तर इथे आपल्याला एका डायग्राम वरून समजेल की वेज प्राइस फ्लेक्झिबिलिटी मध्ये फुल एम्प्लॉयमेंट कशी होऊ शकते. इथे दिलेले आपल्याला रिअल वेज आणि इकडे दिलेले आहे एम्प्लॉयमेंट. ओके, आणि ही डी म्हणजे आहे लेबरचा डिमांड आणि लेबरचा सप्लाय. ओके, तर ह्या दोन्ही मध्ये रिलेशन कसं आहे ते आपल्याला माहिती आहे वेजेसचं. जेव्हा वेजेस वाढतात, एक मिनिट आपण इकडे समजून घेऊया. डिमांड आणि इकडे येणार आहे सप्लाय. ओके, सप्लाय. जेव्हा वेजेस हे जास्त असतात तेव्हा डिमांड लेबरची कमी असते, आणि वेजेस जेव्हा कमी होतात तेव्हा लेबरची डिमांड कशी असते, जास्त असते. हे इन्व्हर्स रिलेशन आहे. आणि सप्लाय मध्ये कसं होतं, वेजेस जेव्हा जास्त असतात तेव्हा वेजेस जेव्हा जास्त असतात तेव्हा लेबरचा सप्लाय सुद्धा जास्त असतो, आणि वेजेस जेव्हा कमी असतात तेव्हा लेबरचा सप्लाय सुद्धा कमी असतो. ओके, या दोन्हीमध्ये सेम साईडचं रिलेशन आहे. मग इकडे काय दाखवलेलं आहे आपल्याला, वेजेस आणि इकडे लेबरचा सप्लाय दाखवलेला आहे. ओके, एम्प्लॉयमेंट. आणि मग एका ठिकाणी असा पॉइंट येतो जिथं लेबरची डिमांड आणि लेबरचा सप्लाय दोन्ही सुद्धा आपल्याला एका पॉइंटला मिळतात, जे ई पॉइंटला मिळतात. म्हणजे ही जी असणार आहे तो आपला इक्विलिब्रियम पॉइंट असणार आहे. वेज प्राइस फ्लेक्झिबिलिटी म्हणजे त्या वेजला तेवढे एम्प्लॉई आपल्याला मिळणार आहेत आणि आपलं तिथे काम होणार आहे, म्हणजे तिथे बरोबर एम्प्लॉयमेंट मिळणार आहे. त्या वेजेसला, त्या प्राइसच्या वेजला आपल्याला एम्प्लॉयमेंट फुल मिळणार आहे, आणि तो इक्विलिब्रियम पॉइंट म्हणजे क्लासिकल इकॉनॉमिक्सच्या मते फुल एम्प्लॉयमेंट असणार आहे. ओके, तर इथे वेज अजून फ्लेक्झिबिलिटी मध्ये काय काय पॉइंट्स आपण कव्हर करू शकतो. द लॅप्सेस फ्रॉम फुल एम्प्लॉयमेंट लेवल आर रिमूव्ड ऑटोमॅटिकली बाय द वर्किंग ऑफ प्राइस मेकॅनिझम. जसं जसं प्राइस मेकॅनिझम काम करतं तसं तसं बरोबर फुल एम्प्लॉयमेंट लेवलला येत असते. जसं की आपण डिमांड आणि सप्लाय बघितली लेबरची वेजेसनुसार होत असते आणि फुल एम्प्लॉयमेंट मग होत असते. चेंजेस इन मनी वेजेस अँड रिअल वेजेस आर डायरेक्टली रिलेटेड अँड प्रोपोर्शनल. तर मनी वेजेस आणि रिअल वेजेस आपण अजम्पशन्स बघताना बघितलं. एक्झाम्पल घेतलं होतं निरम्याचं 10 रुपीज आणि 20 रुपीज, आणि निरमा होता 10 रुपयाला, नंतर तो 30 रुपयाला झाला, आणि ह्या दोन्हीमध्ये फरक आला. तर तो फरक न येता या दोन्हीमध्ये प्रपोर्शनली वाढ होत असेल तर तो फुल एम्प्लॉयमेंटला चांगला असतो. ओके, अनएम्प्लॉयमेंट
कट इन मनी वेजेस. जर अनएम्प्लॉयमेंट असेल तर आपल्याला वेजेस कमी करावे लागतील, म्हणजे लेबर जास्त वाढवू शकतो आपण. द रिअल वेज इज ऑल्सो रिड्यूस. जर मनीमध्ये वेजमध्ये कट झाला तर रिअल वेज सुद्धा कमी होणार आहे. रिड्युसेस अनएम्प्लॉयमेंट. आणि ही प्रोसेस जर ही सिच्युएशन कशी होणार आहे, अनएम्प्लॉयमेंट रिड्यूस करण्यासाठी आपल्याला हेल्प करणार आहे आणि ऑटोमॅटिकली तिथे कशी येणार आहे, फुल एम्प्लॉयमेंट येणार आहे. बरोबर. जसं की आपल्या रूलनुसार किंवा वेजेसच्या रिलेशननुसार वेजेस कमी केले तर, म्हणजे कट केला मनीमध्ये वेजेस जर कमी केले तर सप्लाय त्याचा कमी होईल, पण डिमांड जी आहे ती वाढेल आणि डिमांड वाढल्यामुळे मग अनएम्प्लॉयमेंट कमी व्हायला तिथे मदत होईल आणि फुल एम्प्लॉयमेंटसाठी हेल्प होईल. ओके. डिटर्मिनेशन ऑफ आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट. आता याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट आणि आउटपुट मध्ये अजून एक फंक्शन आपल्याला कळतं, जे टोटल आउटपुट इज इन्क्रीजिंग फंक्शन नंबर ऑफ वर्कर्स. म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स वाढले, लेबरचे नंबर वाढले तर आपलं टोटल आउटपुट आहे ते सुद्धा वाढतं. हे आपल्याला ह्या फंक्शन वरून समजतं. इथे आपल्याला एक फंक्शन दिलेलं आहे. क्यू म्हणजे टोटल नंबर किंवा टोटल आउटपुट आहे, हे फंक्शन आहे. के म्हणजे कॅपिटल आहे, टी म्हणजे टेक्निकल नॉलेज आहे, एन म्हणजे लेबरचे नंबर आहे की नंबर ऑफ वर्कर्स आहेत. ओके. तर कॅपिटल के आणि टी टेक्निकल नॉलेज हे कॉन्स्टंट आहेत. कसे आहेत, हे दोन कॉन्स्टंट आहेत. ओके. आणि नंबर ऑफ वर्कर्स जे आहेत ते चेंज होत राहणार आहे या आउटपुट टोटल आउटपुट मध्ये, आणि मग त्याच्यामुळे हा नंबर चेंज झाल्यामुळे इकडे टोटल आउटपुट सुद्धा आपल्याला चेंज झालेला मिळणार आहे. हे फंक्शन आपल्याला सांगत आहे. In short run, the total output is increasing function of the number of workers given in the capital stock and technical knowledge. Okay, technical knowledge and capital stock याच्यामध्ये जे काय कॉन्स्टंट ठेवून नंबर ऑफ वर्कर्स जर बदलले तर टोटल आउटपुट सुद्धा आपल्याला वाढताना दिसेल किंवा बदलताना दिसणार आहे. आता इथे आपल्याला दिलेला आहे एक डायग्राम ज्याच्यावरून आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. हिअर द कर्व Q is equal to Fn is the production function and the total output OQ1. इथे बघतोय आपण Q is equal to Fn. Q is equal to Fn दिलेलं आहे. हे आपल्याला फंक्शन दिलेलं आहे आणि आउटपुट किती दिलेलं आहे, OQ1. OQ1 हे आउटपुट जर असेल आपलं तर करस्पॉन्डिंग टू द फुल एम्प्लॉयमेंट लेवल NF ही आपली फुल एम्प्लॉयमेंट लेवल आहे इथे Q1 to NF. नंतर बट वेन मोर वर्कर्स NF आणि N2 हे दोन्ही वर्कर्स जर घेतले एम्प्लॉयड बियॉन्ड द फुल एम्प्लॉयमेंट लेवल ऑफ आउटपुट. आता फुल एम्प्लॉयमेंट घेतलेले इथे म्हणजे वाढवले आपण वर्कर्स, इन्क्रीज इन आउटपुट Q1 आणि Q2 आणि त्याच्यामुळे मग Q1 आणि Q2 ला आपली वाढ झालेली दिसते आउटपुटची. आउटपुट सुद्धा वाढलं आहे एम्प्लॉयमेंट वाढवल्यामुळे. ओके. तर ह्या आकृतीवर आपल्याला असं समजतं की एम्प्लॉयमेंट वाढवली की आउटपुट सुद्धा वाढतं आणि मग हे फंक्शन आपल्याला इकडे मिळतं Q is equal to F in N. ओके. आता इथे JB सेचा लॉ ऑफ मार्केट आहे, तो काय आहे आपल्याला बघायचा आहे. JB से यांनी 1803 मध्ये हा लॉ मांडला. सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड. ओके. हा त्यांचा मेन लॉ आहे. एव्हरी आउटपुट प्रोड्यूस रिझल्ट्स इन इक्विव्हॅलंट डिमांड being generated which leads to its sales, so there is no overproduction. काय होतं, जेवढ्या वस्तू आपण बनवतो, तयार करतो, प्रोडक्शन करतो तेवढ्या त्या विकल्या जातात आणि त्या विकल्या जाव्यात किंवा याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही. जेवढा स्टॉक आहे तेवढा तो संपतोच. म्हणजे सप्लाय स्वतःच त्याची डिमांड क्रिएट करतो आणि त्याचं ओव्हर प्रोडक्शनचं तिथे काही फरकच पडत नाही, असं JB सेचा लॉ सांगतो. इन्कम विच इज नॉट स्पेंट इन सेव्ड अँड ऑटोमॅटिकली इन्व्हेस्टेड. आणि इन्कम सुद्धा आपण सेव्ह नाही स्पेंड करतो, जे स्पेंड करत नाही ते ऑटोमॅटिकली सेव्ह होतं आणि सेव्ह झाले की ते इन्व्हेस्ट पण होतात. ओके. द लिकेज कॉज बाय द सेव्हिंग इन इन्कम इज मेड बाय द इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. जे लिकेज तयार होतं कारणीभूत ठरतं कशासाठी, तर सेव्हिंग इन इन्कम मधलं सेव्हिंग करण्यासाठी जे इन्व्हेस्टमेंट तयार होतं ते कसं होतं, ते इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर असतं, इन्व्हेस्टमेंट खर्च असतो तो, म्हणजे बचतीचा खर्च जो आहे तो याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके. आता हा लॉ काय आहे आपला. वेन अ प्रोसिजर प्रोड्यूस अ गुड अँड पेज वेजेस टू द वर्कर, द वर्कर्स इन टर्न बाय दोज गुड्स इन मार्केट, thus the very act of supplying producing goods implies a demand for them. It is in this way that supply creates its own demand. सेज लॉज ऍप्लिकेबल इन बार्टर इकॉनॉमी अँड मनी इकॉनॉमी. म्हणजे सेजचा जो मार्केटचा लॉ आहे तो बार्टर इकॉनॉमी आणि मनी इकॉनॉमी दोन्हीमध्ये सुद्धा
ऍप्लिकेबल आहे. बार्टर इकॉनॉमी म्हणजे काय माहिती आहे ना, वस्तू घेऊन वस्तू त्याच्या बदल्यात विक्री करायची, ना की पैसे. ओके, पैसे बाजारात सुद्धा. तर इथं आपल्याला एक इमेज दिसते, सर्क्युलर फ्लो आहे की हाऊसहोल्ड प्रोव्हाइड्स लेबर फॉर प्रोडक्शन. हाऊसहोल्ड म्हणजे एखाद्या घरातून आपल्याला लेबर मिळतो फर्मसाठी आणि फर्म मग त्याला वेजेस देते. ओके, आणि मग वेजेस मिळाल्यानंतर डिमांड फॉर गुड्स, त्याच्यातून जे इन्कम ह्या व्यक्तींना मिळतं ते गुड्ससाठी डिमांड करतात आणि मग गुड काय करतात, हे प्रोड्यूस करतात. कोण? परत हे फर्म प्रोड्यूस करून हाऊसहोल्डलाच देतात. हे जे आहे ते बाजार चक्र आहे, बाजार यंत्रणा आहे. ओके, हा सेल्सचा लॉ आहे, तो याच्यामध्ये लागू होतो. म्हणजे सप्लाय जो आहे, जो बाजारामध्ये होणारा सप्लाय आहे वस्तूचा, तो स्वतः काय क्रिएट करतो, डिमांड पण क्रिएट करतो. कारण यांना पैसे देऊन आपण त्यांच्याकडून डिमांड पण क्रिएट करून घेतो, म्हणून सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड. ओके, आता लेबर मार्केट काय आहे? In a labor market, the demand for labor and the supply for the labor determine the level of output and employment. लेबर मार्केटमध्ये डिमांड काय आहे लेबरची किंवा लेबरचा सप्लाय कसा आहे याच्यावरून आउटपुट आणि एम्प्लॉयमेंटची लेवल सुद्धा आपल्याला समजते. ते आपण एका लास्ट स्लाइड मध्ये पण बघितलं आहे. द क्लासिकल इकॉनॉमिस्ट रिगार्ड द डिमांड फॉर लेबर ॲज अ फंक्शन ऑफ रिअल वेज रेट. तर रिअल वेज रेटच्या फंक्शन नुसार डिमांड होत असेल, लेबरची फंक्शन आहे. ओके, dn is equal to f म्हणजे wages prices, where dn is equal to demand for labor. dn म्हणजे demand for labor, f is equal to function, w is equal to wage rate and p is equal to price level. हे फंक्शन आहे लेबर मार्केट साठीच. ओके, लेबर मार्केट काय आहे बघितलं तर गुड्स मार्केट काय आहे? द गुड्स मार्केट इज इक्विलिब्रियम वेअर सेव्हिंग इक्वल्स इन्व्हेस्टमेंट. आता हे गुड्सचं मार्केट आहे जिथे सेव्हिंग्स, जे आपण सेव्हिंग्स करतो ते इन्व्हेस्टमेंटशी इक्वल असतात. जे आपलं अझम्पशन आहे ते इथे आपण बघतो आहोत, म्हणजे S इज इक्वल टू I. ओके, at that point of time total demand equals total supply and the economy is in a state of full employment. जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय जर होत असेल तर इकॉनॉमी फुल एम्प्लॉयमेंट मध्ये आहे. म्हणजे जर लेबर, जसं की आपण बघितलं इक्विलिब्रियम पॉइंटला एम्प्लॉयमेंट फुल असणार आहे, कारण तिथे एम्प्लॉयची डिमांड पण तेवढीच आहे आणि सप्लाय सुद्धा तेवढाच आहे. अशा वेळेला फुल एम्प्लॉयमेंट आपल्याला बघायला मिळेल. अकॉर्डिंग टू द क्लासिसिस्ट, व्हॉट इज नॉट स्पेंट इज ऑटोमॅटिकली इन्व्हेस्टेड. म्हणजे जे काही क्लासिकल इकॉनॉमिक्सच्या मते जे पैसे आपण खर्च करत नाही ते ऑटोमॅटिकली सेव्ह होतात आणि ते इन्व्हेस्ट होतात. ओके, दस सेव्हिंग मस्ट बी इक्वल टू इन्व्हेस्टमेंट. म्हणजे या प्रकारची सेव्हिंग जी आहे ती इन्व्हेस्टमेंटच असणार आहे, असं या इकॉनॉमिक्सचं म्हणणं आहे. If there is any divergence between two, the equality is maintained through the mechanism of the interest rate. आणि ह्याच्यामध्ये इक्वॅलिटी जर मेंटेन करायची असेल तर ती रेट ऑफ इंटरेस्टनी मॅनेज केली जाऊ शकते. म्हणजे जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इन्व्हेस्टमेंटवरती जर आपल्याला इंटरेस्ट मिळत असेल तर आणखी इन्व्हेस्टमेंट वाढू शकते. ओके, आता गुड्स मार्केट ऍक्ट टू द थेम बोथ सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट आर द फंक्शन ऑफ द इंटरेस्ट रेट. सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट हे कशाचे आहेत फंक्शन्स? द इंटरेस्ट रेट. S इज इक्वल टू I, सेव्हिंग इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट. ओके, S इज इक्वल टू फंक्शन रेट ऑफ इंटरेस्ट, I इज इक्वल टू फंक्शन ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट. टू द क्लासिसिस्ट, इंटरेस्ट इज अ रिवॉर्ड फॉर सेव्हिंग. क्लासिकल इकॉनॉमिक्सच्या मते इंटरेस्ट हे रिवॉर्ड आहे कशासाठी? सेव्हिंगसाठी. इफ ॲट एनी गिवन पिरियड इन्व्हेस्टमेंट एक्झिट सेव्हिंग्स, जर इन्व्हेस्टमेंटनी सेव्हिंग्सला एक्झिट केलं एखाद्या पिरियडमध्ये, द रेट ऑफ इंटरेस्ट विल राईज. म्हणजे काय होईल त्यावेळेस जर सेव्हिंग पेक्षा इन्व्हेस्टमेंट वाढली तर इंटरेस्ट रेट वाढेल. द हायर द रेट ऑफ इंटरेस्ट द हायर द सेव्हिंग. जर इंटरेस्ट रेट जास्त असेल तर सेव्हिंग सुद्धा वाढेल, त्याला प्रोत्साहन मिळेल. अँड लोअर द इन्व्हेस्टमेंट, आणि इन्व्हेस्टमेंट कमी होईल. ऑन द कॉन्ट्ररी द लोअर द रेट ऑफ इंटरेस्ट, द रेट ऑफ इंटरेस्ट कमी असेल, द हायर द डिमांड फॉर इन्व्हेस्टमेंट फंड. मग त्याचं जर इंटरेस्ट जर कमी असेल तर इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त फंड गुंतवला जाईल आणि सेव्हिंग्स कमी होऊन जाईल. तर हा इंटरेस्ट रेट वरती डिपेंड असणारा घटक आहे सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट. ओके, मनी मार्केट. आता मनी मार्केट काय आहे? द मनी मार्केट इक्विलिब्रियम इन द क्लासिकल थेअरी इज बेस्ड ऑन द क्वांटिटी थेअरी ऑफ मनी, which state that the general price level P in economy depends on the supply of money. The equation is MV is equal to PT.
M is equal to supply of money, V is equal to velocity of circulation of money, P price level of output, P price level, T is equal to व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन और टोटल आउटपुट. हे इक्वेशन आहे आपल्याला ज्याच्यामध्ये मनी मार्केटमध्ये मनी कसा इक्विलिब्रियम करू शकतो यासाठीचं दिलेलं फंक्शन आहे. ओके, इथे बघतोय आपण द टोटल मनी सप्लाय एमव्ही जो आहे टोटल सप्लाय इक्वल्स द टोटल व्हॅल्यू ऑफ आउटपुट पीटी इन द इकॉनॉमी. पीटी, ओके, हे P1 P आणि P1 MV आणि M1V हे जे आहेत ते आपल्याला मनी सप्लाय दर्शवता आहेत इथे. ॲझ्युमिंग V and T टू बी कॉन्स्टंट, याच्यामध्ये V आणि T जे आहे ते कॉन्स्टंट असे आपण अज्युम केलेले आहेत. अ चेंज इन सप्लाय ऑफ मनी, मनीच्या सप्लाय मध्ये चेंज केला, कॉज अ प्रोपोर्शनल चेंज इन प्राइस लेवल, म्हणजे हा जर चेंज आपण इकडे केला म्हणजे ही प्राइस P वरून P1 वरती नेली तर M वरून M1 वरती आपण लेवल चेंज करतो. दस द प्राइस लेवल इज फंक्शन ऑफ द मनी सप्लाय. मग हे मनी सप्लायचा चेंज आपल्याला इथे दिसून येतो. ओके, प्राइस लेवल मध्ये सुद्धा चेंज होतो, म्हणजे P इज इक्वल टू F फंक्शन ऑफ मनी हे इथे आपल्याला दिसून येतं. केन्स क्रिटिसिझम ऑफ क्लासिकल थेअरी. क्लासिकल थेअरीचे केन्सने काहीतरी क्रिटिसिझम्स केलेले आहेत. ते क्लासिकल क्रिटिसिझम्स काय आहेत ते आपण बघतो आहोत. फुल एम्प्लॉयमेंट इक्विलिब्रियम इज अनरिअलिस्टिक. फुल एम्प्लॉयमेंट कधीही नसते असं केन्सचं म्हणणं आहे, जे अनरिअलिस्टिक आहे. केन्स रिजेक्टेड सेज लॉ ऑफ मार्केट दॅट सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड. सप्लाय त्याची डिमांड हे स्वतःच क्रिएट करतं. हे सुद्धा लॉ सेचा जो लॉ आहे तो सुद्धा रिजेक्ट केला आहे केन्स यांनी. अकॉर्डिंग टू द केन्स द लेवल ऑफ सेव्हिंग्स डिपेंड ऑन द लेवल ऑफ इन्कम नॉट ऑन द रेट ऑफ इंटरेस्ट. आणि केन्सच्या मते सेव्हिंग्सचा जो रेट आहे तो इन्कम वरती डिपेंड आहे. इन्कम किती आहे, पुरा आहे की नाही यावरती सेव्हिंग्स डिपेंड आहे, पण रेट ऑफ इंटरेस्ट वरती नाही, असं केन्स म्हणतात. ओके, केन्स डिड नॉट ॲग्री विथ द लेझिस फेरी पॉलिसी. त्याच्यानंतर केन्सनी गव्हर्नमेंटचे जे इंटरव्हेन्शन आहे किंवा गव्हर्नमेंटचा जो हात नाही या अजम्पशन वरती त्यांना क्रिटिसिझम केलेला आहे. अकॉर्डिंग टू हिम स्टेट इंटरव्हेन्शन इज नेसेसरी. केन्स यांच्या मते गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन जे आहे ते कंपल्सरी आहे, नेसेसरी आहे, गरजेचं आहे. ओके, केन्स रिफ्युटेड द पिग्युइन थेअरी दॅट कट इन मनी वेजेस कुड अचीव फुल एम्प्लॉयमेंट. केन्सच्या मते पिग्युइन थेअरी जे आहे कट इन मनी वेजेस ही फुल एम्प्लॉयमेंट घेऊ शकते किंवा फुल एम्प्लॉयमेंटला प्रोत्साहन देऊ शकते. Keynes did not accept that there was a direct proportionate relationship between money wages and real wages. त्याच्यानंतर मनी वेजेस आणि रिअल वेज मध्ये प्रोपोर्शनेट रिलेशन आहे हे सुद्धा त्यांनी रिजेक्ट केलेलं आहे. ओके, इन द लॉंग रन वी आर ऑल डेड. आणि लॉंग रन इथे आपण अजम केला होता या क्लासिकल थेअरीमध्ये. तर याच्यामध्ये आपण सगळे मृत असू किंवा लॉंग रन मध्ये हे सगळी प्रोसेस जी आहे ती खरी ठरणार नाही असं केन्सचं क्रिटिसिझम आहे. तर या थेअरीवरचे हे काही क्रिटिसिझम्स आहेत. ओके, तर अशा प्रकारे आजच्या सेशनमध्ये आपण काय काय बघितलं. आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट थेअरी, क्लासिकल थेअरी ऑफ आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या थेअरीज बघितल्या, गुड्स मार्केट बघितलं, मनी मार्केट बघितलं, सप्लाय डिमांड सेचा बाजारविषयक नियम बघितला. त्याच्यानंतर ह्या काही गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस केलेल्या आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला याच युनिटवरचा नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.